हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला शिवलेले ब्लाऊज दाखवणार आहे. त्याची मी शिलाई किती घेतली, कसे शिवले, हे सर्व आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे आज पहिलं ब्लाऊज आहे या पद्धतीचं. माझी बेसिक शिलाई आपण प्रिन्सेस कटची तर झाली, तर माझी मी 280 घेते. हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे, सिंपल आहे. मागं व्ही नेक आहे. या पद्धतीने 3चे असे लटकन बनवलेले आहेत. हे खूप सुंदर दिसतात आणि कस्टमरला असे खूप आवडतात. जवळपास त्यांची प्रत्येक ब्लाऊजच्या बाबतीत अशी डिमांड असते की या पद्धतीने लटकन कर म्हणून. तर या पद्धतीने मी हा ब्लाऊज शिवलेला आहे. तुम्ही फिनिशिंग पाहू शकता, खूप छान आहे. हे पाहू शकतात. या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे 280 रुपये. आपण या लटकनचे वगैरे एक्स्ट्रा चार्जेस काहीही घेतलेले नाही आहेत किंवा या व्ही शेपचे पण वेगळे चार्जेस काही घेतलेले नाही आहेत. सध्या खूप असा ट्रेंडिंगमध्ये व्ही शेप आहे. जवळपास सर्वच बायका ब्लाऊजला व्ही शेप शिवतात. त्यानंतरचा हा पुढचा ब्लाऊज आहे. हा पण प्रिन्सेस कटच आहे. याला देखील मागे व्ही शेप घेतलेला आहे आणि पफ स्लीव्ज केलेले आहेत. असं नॉर्मल पफ घेतलेला आहे. सध्या पफ स्लीव्ज हे खूप जणी शिवतात. त्या पद्धतीने हा खूप छान दिसतो. नॉर्मलच पफ आहे पण खूप छान दिसतो असं घेतला तर. आणि ह्याला थोडे वेगळे लटकन केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, हे असे थोडेसे वेगळे लटकन केलेले आहेत. हे सर्व एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत, फक्त स्लीव्जमध्ये आणि नेकमध्ये फरक आहे. आणि त्याला स्लीव्ज या पद्धतीचे आहे, डिझाईन होती पुढे. आणि हा देखील प्रिन्सेस कट आहे. तर ह्या ब्लाऊजची बेसिक शिलाई मी प्रिन्सेस कटची 280 आणि ह्या पफ स्लीवचे 30 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत. म्हणजे याचे 310 रुपये घेतलेले आहेत. त्यानंतरचा हा पुढचा ब्लाऊज आहे ना, कस्टमरने फर्स्ट टाइम माझ्याकडे टाकला होता की कसा बसतोय काय याच्यासाठी. याला देखील व्ही शेप नॉर्मल आहे, स्लीव्ज वगैरे नॉर्मल प्रिन्सेस कट आहे. त्यांनी हा स्टार्टिंगला टाकला होता, खूप छान बसल्यावर त्यांनी परत बाकीचे ब्लाऊज दिलेले आहेत. याची देखील मी 280 रुपये घेतलेले. नॉर्मल आहे, याला काहीच नाही, फक्त व्ही शेप आणि नॉट वगैरे आहे. त्याच्यानंतर हा त्याच कस्टमरचा ब्लाऊज आहे. त्यांनी हा दिवाळीला टाकला होता, दिवाळीच्या साडीवरचा त्यांचा हा ब्लाऊज होता. याला देखील व्ही शेप केलेला आहे आणि खाली असे 3 बटन लावलेले आहेत. व्ही शेपच्या खाली 3 बटन आणि या पद्धतीचे असे लटकन केलेले आहेत. मध्ये सेंटरला काठाचा जो भाग असतो आपला, त्याची लटकन केलेले आहेत. आणि याला देखील पफ स्लीव्ज घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता, नॉर्मल पफ आहे. नारायणपेठ साडीवरचा हा ब्लाऊज आहे. याची शिलाई मी बेसिक शिलाई 280, पफ स्लीव्जचे 30 रुपये एक्स्ट्रा आणि ह्या बटनचे 20 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 50 रुपये असे एक्स्ट्रा घेतलेले आहेत. 280 प्लस 50 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत. त्यानंतर हा पुढचा ब्लाऊज आहे. हा बोटनेक आहे. या पद्धतीने मागं पान शेपचा गळा आहे. बाकी सिंपल आहे, स्लीव्ज वगैरे. प्रिन्सेस कट आहे, बोटनेक विथ प्रिन्सेस कटचा भाग आहे. तुम्ही आतून देखील फिनिशिंग पाहू शकता. आपण इथे कॅनव्हास टाकलेला आहे शेपसाठी आणि हे मागे 3 बटन लावलेले आहेत गोल्डन कलरचे या पद्धतीने. आता बोटनेकची शिलाई मी 300 रुपये घेते, प्लस या पद्धतीचा मागं पान शेप आणि 3 बटनचे 50 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे 350 रुपये. त्यानंतर हा त्या कस्टमरच्या जावेचा ब्लाऊज आहे. याला देखील त्यांनी व्ही शेप घेतलाय आणि याला मी 2च लटकन केलेले आहेत, कारण वरती काठाचा जो काठ आलेला आहे ना, त्याचे लटकन छान वाटत होतं म्हणून याला 2च लटकन ठेवलेले आहेत. आणि याला देखील मागं बटन टाकलेले आहेत, 3 बटन लावलेले आहेत व्ही शेपच्या खाली. आणि याला सिंपल स्लीव्ज आहे या पद्धतीची. आता तुम्ही याची शिलाई म्हणतात तर हा पण प्रिन्सेस कट आहे. प्रिन्सेस कटची आपली बेसिक शिलाई 280 प्लस बटनचे 20 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे ब्लाऊजची 300 रुपये शिलाई घेतलेली आहे या पद्धतीने. आता एरिया वाईज ब्लाऊजची शिलाई कमी जास्त होऊ शकते. आता मी जिथे राहते तिथे बेसिक जे रेट चालू आहेत त्यानुसारच मी ब्लाऊजची शिलाई घेते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इकडे तुम्ही किती शिलाई देता किंवा तुम्ही किती घेता
हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि अजून आपल्या चॅनलवर तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.